आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। नांदेडमधून नांदेड शहर गोळीबाराने पुन्हा हादरले। नांदेड शहर गोळीबाराने पुन्हा हादरले। गोळीबारात 2 जण जखमी झालेत। नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरातील ही घटना आहे। जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 3 ते 4 जणांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। आपले प्रतिनिधी कमलाकर आपल्या सोबत जोडले गेलेत। कमलाकर सर, नांदेड शहरात गोळीबार झालेली आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच सेजल, काही वेळापूर्वी नांदेड शहरामध्ये गुरुद्वारा परिसरामध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे। खुनाचा एक आरोपी होता जो पॅरोलवरती बाहेर आलेला होता आणि त्याच्यावरती हा हल्ला झाल्याचं प्राथमिक निदर्शनास येतंय। त्याच्यासोबत त्याचा सहकारी होता, त्याच्यावर सुद्धा गोळीबार झालेला आहे। 3 ते 4 जणांच्या टोळक्यानं हा गोळीबार केल्याचं समोर येतंय। मात्र गोळीबार करणारे कोण आहेत हे अद्यापर्यंत समोर आलेलं नाही। जुन्या भांडणातून हा गोळीबार झाल्याचं सध्या तरी समजतंय आणि 2 जण जखमी आहेत। त्या दोघांनाही शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। मात्र याच्यामुळे नांदेडमध्ये भीतीचं वातावरण नक्कीच तयार झालेलं आहे, कारण दर महिन्याला कुठे ना कुठे देशी कट्टे आढळणे किंवा गोळीबाराच्या घटना ह्या दिवसेंदिवस नांदेड जिल्ह्यामध्ये वाढताना दिसत आहेत। क्राईम मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय। मात्र लोकांना जी जनता आहे ती सर्व जीव मुठीत धरून आपलं प्रवास करतात। मात्र अशा घटनांमुळे पुन्हा एकदा नांदेडमध्ये भीतीचं वातावरण नक्कीच तयार झाले। शेजर, धन्यवाद कमलाकर, तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।